आपण आज नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. अध्ययन, याला लर्निंग असं म्हटलं जातं. लर्निंग प्रक्रिया आणि अध्ययन प्रक्रिया म्हणजेच अध्ययन प्रक्रिया ही खूपच व्यापक स्वरूपाची संकल्पना असून शिकण्याची जी क्रिया आहे व्यक्तीची जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सातत्याने सुरू असते. लर्निंग या शब्दाला सर्वसामान्य भाषेमध्ये शिकणे असं म्हणतो आपण. मग अध्ययन प्रक्रिया आणि शिकण्याची प्रक्रिया यामध्ये थोडासा मानसशास्त्रीयदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या फरक इथं दिसतो. अध्ययन ही व्यक्तीच्या जीवनातली अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. सर्वसाधारणपणे आपण शाळेत महाविद्यालयात जे शिकतो व अभ्यास करतो ते म्हणजे अध्ययन असे आपण समजतो. मात्र मानसशास्त्रामध्ये अध्ययन संकल्पना ही अतिशय व्यापक स्वरूपात वापरली जाते. एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं अध्ययन म्हणजे काय, तर तो असं सांगतो अध्ययन म्हणजे शाळेत महाविद्यालयात जे चालते ते म्हणजे अध्ययन होय. तसेच तो चार भिंतीमध्ये आपण जो शिकतो त्यालाच तो अध्ययन समजत असतो. कदाचित तो असंही म्हणेल की एखादी व्यक्ती खेळ खेळायला शिकते. जर त्याला सांगितले की जे आपण काही करतो जे काही करत नाही ते सगळंच अध्ययनामुळे घडून येतं असं म्हटल्यावर त्या विद्यार्थ्याला आश्चर्य वाटतं. म्हणजेच येथे अध्ययन ही प्रक्रिया, शिकण्याची ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया केवळ चार भिंतीतली नसून ह्या वैश्विक मंचावर जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण आत्मसात करतो त्या सर्व बाबींचा समावेश अध्ययन प्रक्रियेमध्ये होतो. म्हणूनच म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्ती हा अजन्म विद्यार्थी असतो. आपण काही ना काही समाजातून शिकत असतो, सोबतच्या व्यक्तीकडून शिकत असतो. अतिशय म्हणजे सांगायचं झालं तर आपण प्राणी मात्रांकडून सुद्धा काहीतरी शिकत असतो. म्हणजे अध्ययन प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया, अजन्म चालणारी प्रक्रिया अशी व्यापक अर्थाने मानसशास्त्रामध्ये वापरली जाते. जे येथे आपण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सातत्याने काही ना काही गोष्टी ह्या नवीन नवीन पद्धतीने शिकत असतो. जसं की बालपणी आपण रेंगण्याची प्रक्रिया असेल, बोलण्याची प्रक्रिया असेल, थोडं मोठा झाला खेळण्याची प्रक्रिया असेल, त्यापेक्षा अजून थोडं मोठं झाला तर चार मित्रांमध्ये जाऊन सवंगड्यामध्ये जाऊन बालमित्र वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतात. म्हणजेच अगदी गिल्ली दंड्यापासून तर आजच्या संगणकाच्या युगापर्यंत आपण संगणक सुद्धा शिकत असतो. जे ही जी अध्ययनाची जी प्रक्रिया आहे अजन्म चालणारी, वेगवेगळ्या मूल्य वेगवेगळ्या गोष्टी आपण आत्मसात करत असतो आणि त्यातून आपल्या वर्तनामध्ये सातत्याने बदल होत असतो. जे ही अध्ययन प्रक्रिया जन्मापासून तर मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. या अर्थाने म्हटली जाते की ती सार्वत्रिक अनुभवाची बाब आहे आणि गोष्ट आहे. लहान मुलं कपडे घालायला शिकतात, लिहायला शिकतात, सायकल चालवायला शिकतात. जसजशी मोठी व्हायला लागतात मोटर ड्रायव्हिंग शिकतात, त्याचबरोबर स्कूटर शिकतात, कॉम्प्युटर शिकतात, कार चालवायला शिकतात. ते करत असतानाच आपण पोहणे, टायपिंग असेल किंवा क्रिकेट खेळणे असेल, या सर्व बाबी आपण शिकत असतो. हे शिकत असताना आपल्या ज्या प्राथमिक विकासाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत या सर्व गोष्टी आपण बऱ्याच वेळेस आत्मसात करत असतो आणि बऱ्याच वेळेस आपण ह्या गोष्टी इतरांकडून अनुकरणातून शिकत असतो. इतरांकडून अनुकरणातून शिकणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? सामाजिक मूल्य असतील, रूढी असतील, परंपरा असेल, मानदंड असेल, सवयी असतील, या सवयी सुद्धा आपण शिकत असतो.
बऱ्याच सवयी आपण इतरांच्या सहवासामुळे किंवा इतरांच्या अनुकरणातून चांगल्या सवयी सुद्धा आपण आत्मसात करत असतो, शिकत असतो, तर वाईट सवयी सुद्धा आपण शिकत असतो. म्हणजे ही जी शिकण्याची प्रक्रिया आहे, ह्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सातत्याने बदलणाऱ्या सामाजिक वातावरणानुसार, बदलणाऱ्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार आपण समायोजन करण्यासाठी, लक्षात घ्या, ही जी शिकण्याची प्रक्रिया आहे ती शिकण्याची प्रक्रिया म्हणजेच आपण सभोवतालच्या परिसराशी, सभोवतालच्या वातावरणाशी समायोजन करण्याकरिता वेगवेगळ्या बाबी, वेगवेगळ्या मूल्ये हे आत्मसात करत असतो व त्या शिकत असतो. जर आपण त्या बाबी आपण आत्मसात करतो तर येथे अध्ययन तत्वांचा अवलंब करून जर बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला तर येथे अध्ययन तत्वांचा ज्यावेळेस वापर होतो तेव्हा उच्च मानसिक प्रक्रिया सुद्धा समजावून घेणे तितक्याच महत्त्वाच्या आहे. मानवी वर्तनाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी अध्ययन तत्वांचा अवलंब करणे किंवा अध्ययन तत्वांचा अभ्यास करणे हा मूळ अध्ययन प्रक्रियेचा मूळ हेतू आहे. ज्या गोष्टी आपण शिकत असतो, जसं की आता आपण बोललो की मूल जसं मोठं होतं तर पोहण्याची जी प्रक्रिया आहे, पोहण्याच्या प्रक्रियेमध्ये समजा त्याला पाण्यामध्ये सोडलं तर सुरुवातीला आपण हातपाय हलवतो किंवा खाली आपण बुडण्याची सुद्धा शक्यता असते. पण जसजसं आपण आपल्या सवयी, आपल्या कारक हालचाली आपण ॲक्टिव्हली मॉडिफाय करत असतो आणि त्यातून वेगवेगळ्या प्रयत्नातून, अनेक प्रकारच्या प्रयत्नातून आपण हळूवारपणे त्या पाण्यामध्ये हात मारणे, पाय मारणे, पाण्यात नाक गेल्यानंतर नाकामध्ये पाणी जाऊ नये, तोंडामध्ये पाणी जाऊ नये, त्याचं सुद्धा आपण कौशल्य आत्मसात करतो. आणि कितीतरी महिन्यानंतर, कितीतरी दिवसानंतर ते रेंगणारं जे बालक असतो, तो रेंगणारं बाळ हा पुढे मोठं झाल्यानंतर पोहण्याची क्रिया शिकत असतो. म्हणजेच येथे आपण स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवण्याकरिता किंवा स्वतःला सिद्ध करण्याकरिता आपण समायोजनात्मक दृष्टिकोनातून नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन मूल्यही शिकत असतो, आत्मसात करत असतो. म्हणजेच अध्ययन ही केवळ पुस्तकी रूपी शिकण्याची संकल्पना नसून यामध्ये आपण समायोजनात्मक दृष्टिकोनातून ज्या बाबी, जे कौशल्य, जे मूल्य आत्मसात करत असतो, क्षमता आत्मसात करत असतो, या सर्व बाबींचा समावेश हा अध्ययन प्रक्रियेमध्ये होतो. म्हणूनच म्हटलं जातं की व्यक्ती ही मरेपर्यंत शिकत असते, व्यक्ती ही मरेपर्यंत विद्यार्थीच असते. जरीही आपण शिक्षक आहोत तरी देखील शिक्षक सुद्धा विद्यार्थीच असतो, कारण की तो नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत असतो. जे अगदी बालपणापासून ते वृद्धावस्थेच्या, मृत्यूच्या अवस्थेपर्यंत व्यक्ती अनेक प्रकारच्या मूल्य, अनेक प्रकारच्या तरा या शिकत असतो आणि त्या शिकून स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. मूळ मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा वर्तन आहे. मग वर्तन हे कशा परिवर्तनीय होते, वर्तन हे कशा पद्धतीने बदलत असते, हे बदलाशी संबंधित अध्ययन प्रक्रिया ही आहे. म्हणून अशा संकुचित अर्थाने केवळ 4 भिंतींमधील जे आपण अभ्यासतो त्यालाच आपण शिकणे असं म्हणत नाही, तर शिकणे म्हणजेच येथे शिकण्याची जी प्रक्रिया आहे ही व्यापक अर्थाने वापरली जाते. वर्तनामधील ज्या बदल होतात, वर्तनामध्ये जे परिवर्तन होत असते, त्या वर्तनामध्ये होणाऱ्या परिवर्तनालाच आपण अध्ययन असं मानसशास्त्रामध्ये व्यापक अर्थाने वापरलं जातं. मानवी वर्तनामध्ये अध्ययन ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. अध्ययन म्हणजेच वर्तनात घडून आलेला कायमस्वरूपी बदल, वर्तनात जो बदल घडून येतो तो कायमस्वरूपी बदल घडून येतो. म्हणजेच येथे सुरुवातीला पोहण्याची जी प्रक्रिया आहे, ही पोहण्याची प्रक्रिया त्या बालकाला, म्हणजे बघा स्विमिंग, आपण पोहणे ही आपण हा जर उदाहरण घेतला तर येथे सुरुवातीच्या वेळेस आपण पोहू शकतो का, नाही. पण जसं आपण डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 6 याप्रमाणे आपण पोहण्याशी संबंधित जे काही
बाबी असतात, कौशल्य असतात, ते डे बाय डे आपण बदल करत असतो आणि या बदलातून, ह्या सरावातून आपल्या वर्तनामध्ये एका विशिष्ट स्टेपला इथे पोहण्याची प्रक्रिया ही आपण शिकत असतो. म्हणजे येथे वर्तनात काय झाला, बदल झाला. पोहणे हे एक वर्तन आहे. हा वर्तनामधील झालेला कशामुळे, इथे वर्तन कशामुळे प्रभावित झालं, सरावामुळे. सराव झाल्यानंतर येथे पोहण्याची प्रक्रिया तो शिकतो, म्हणजे तेथे वर्तनात बदल घडून आला. म्हणून अध्ययन ही प्रक्रिया अशी समजली जाते की सरावामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल. एकदा आपण पोहायला शिकलो तर मला असं वाटत नाही की आपण कधी पोहणं विसरू शकतो. लहानपणी आपण सायकल चालवायला शिकलो तर जरी आज आपण सायकल चालवत नसलो तरी देखील आपल्याला आजही सायकल चालवायला येते. अर्थात येथे जो सरावामुळे, पूर्व अनुभवामुळे, अध्ययनामुळे म्हणजे सरावामुळे जो काही बदल झालेला आहे तो बदल हा टिकाऊ स्वरूपाचा असतो, कायमस्वरूपी असतो. हा कायमस्वरूपी आणि टिकाऊ बदल कशात, वर्तनात, म्हणजेच अध्ययन होय. अशी व्यापक अर्थाने मानसशास्त्रामध्ये अध्ययनाची व्याख्या ही मांडण्यात आलेली आहे. म्हणजे अध्ययनाची व्याख्या मांडत असताना वर्तनात घडून आलेला कायमस्वरूपी टिकाऊ स्वरूपाचा बदल म्हणजेच अध्ययन होय. मग हे जे बदल आहे हे बदल वेगवेगळ्या एक्सपेक्टने, ज्याला भाषा येत नसेल तो भाषा शिकतो. भाषा शिकल्यानंतर एकदा भाषा शिकल्यावर आपण ती भाषा विसरत नाही. पोहायला जर गेलो तर पोहणे सुद्धा आपण विसरत नाही. तसंच सायकल चालवणे किंवा एखादे स्कूटर चालवणे, मोटर चालवणे, एकदा आपण ते कौशल्य संपादन केलेलं असेल तर तो संपादित केलेलं कौशल्य हे म्हणजे कधीच बदलणार, हे काय म्हणतात त्याला, नष्ट न होणारे असते. म्हणजे अशा पद्धतीने जी काही आपण वेगवेगळी कौशल्य आत्मसात करत असतो, वेगवेगळ्या बाबी आपण शिकत असतो, ह्या कायमस्वरूपी, टिकाऊ स्वरूपी असतात. आणि जे टिकाऊ स्वरूपी जे बदल आहेत, कायमस्वरूपी जे बदल आहेत, त्या कायमस्वरूपी बदलांनाच अध्ययन असं म्हटलं जातं. म्हणजे एका वाक्यामध्ये वर्तनात घडून आलेला कायमस्वरूपी टिकाऊ स्वरूपाचा बदल म्हणजेच अध्ययन होय, अशी सुटसुटीत व्याख्या केलेली आहे. पुढे अध्ययन म्हणजे अनुभव. आता ह्या पोहण्याच्या उदाहरणामध्ये आपण काय म्हणलं, इथं सराव म्हणजेच प्रयत्न, अनुभव, सराव, प्रयत्न यामुळे वर्तनात घडून आलेला कायमस्वरूपी बदल म्हणजेच अध्ययन होय. बऱ्याच वेळेस आपल्याला ज्या जैविक दृष्टिकोनातून जे बदल घडून येतात किंवा काही तांत्रिक दृष्टिकोनातून जे बदल घडून येतात, ते बदल हे अध्ययन स्वरूपात येत नाही, कारण की ते तात्पुरते स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ जर म्हटलं तर हे जे बदल असतात हे बदल काही वेळेस नकारात्मक आणि सकारात्मक स्वरूपाचे सुद्धा असतात. म्हणजे समजा आपण एखादं औषध घेतलं, एखादं थकवा आल्यानंतर एखादी ड्रिंक घेतली आणि त्या थकवा घालवल्यानंतर आपल्याला अगदी फ्रेश वाटतं. म्हणजे अगोदर थकवा होता आणि आता फ्रेश वाटतं. म्हणजे औषध सेवनानंतर किंवा कोणत्याही प्रकारचा कन्झम्पशन केल्यानंतर किंवा एखाद्या प्रकारचं आपण सप्लिमेंटरी घेतल्यावर जो बदल घडून येतो तो बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. अध्ययन प्रक्रियेमध्ये तात्पुरत्या स्वरूपाच्या बदलांना थारा नाहीये, तेथे त्याचं अस्तित्व नाही. पण जे वर्तनात बदल घडून येतात, लक्षात घ्या, अध्ययन म्हणजे वर्तनात घडून येणारा बदल. आपण ज्यावेळेस अशी व्याख्या करतो ते बदल हे कायमस्वरूपी असावेत, तात्पुरत्या स्वरूपाचे नसावेत. म्हणून अशा तात्पुरत्या स्वरूपांच्या बदलांचा अध्ययन प्रक्रियेमध्ये समावेश केला जात नाही. पुढे मॉर्गन अँड किंग यांनी अध्ययनाची व्याख्या व्यापक स्वरूपात मांडत असताना त्यांनी एक नवीन पैलू इथे मांडलेला आहे, तो म्हणजेच मॉर्गन अँड किंगची व्याख्या आपण घेऊया. मॉर्गन अँड किंगच्या मते, मॉर्गन आणि किंगच्या मते हे
अध्ययनवादी मानसशास्त्रज्ञ असून यांनी अध्ययनाची व्याख्या अशी केलेली आहे की प्रयत्न किंवा पूर्वानुभव यामुळे मानवी वर्तनात घडून येणारे सापेक्षतेने कायम स्वरूपाचे बदल व असे बदल जे आहेत हे मापनीय स्वरूपाचे असतात, त्याचं आपण मापन करू शकतो. म्हणून यांनी मॉर्गन अँड किंगने अध्ययनाची व्याख्या मांडत असताना पूर्वानुभव, सराव, प्रयत्न यामुळे मानवी वर्तनात घडून येणारे सापेक्षतेने कायमस्वरूपी टिकाऊ स्वरूपाचे मापनीय स्वरूपाचे बदल किंवा परिवर्तन म्हणजेच अध्ययन होय, अशी मॉर्गन किंग यांनी व्याख्या मांडलेली आहे. आता येथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला बदल, हा बदल कशाने घडून येतो? सराव, प्रयत्न, पूर्वानुभव यामुळे वर्तनात घडून येणारा बदल, हा जो बदल आहे हा बदल कायम स्वरूपाचा असतो, टिकाऊ असतो आणि टिकाऊ असल्याबरोबरच तो मापनीय स्वरूपाचा देखील असतो. म्हणजे प्रयत्न आणि सरावामुळे जे बदल घडून येतात ते बदल टिकाऊ आणि मापनीय असतात. तर टिकाऊ आणि मापनीय कसे असतात? जसं की पोहणे, आपण हा उदाहरण घेतला. पोहण्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आपण 5 प्रयत्न केले, दुसऱ्या दिवशी आपण 10 वेळेस प्रयत्न केले, तिसऱ्या दिवशी आपण पुन्हा 15 प्रयत्न केले, चौथ्या दिवशी आपण 20 प्रयत्न केले व शेवटी 5व्या दिवशी आपण 25व्या प्रयत्नामध्ये आपण 5-5 ने वाढवत गेलेलो आहे. तर 25व्या दिवशी आपण ते ह्या वर्तनामध्ये बदल झाला, म्हणजे पोहण्याची प्रक्रिया तो शिकला. पहिल्या दिवशी त्याला 5 प्रयत्न लागले, शेवटच्या दिवशी त्याला प्रयत्न आहे 25 लागले. येथे पहिल्या दिवशी त्याच्या ज्या चुका आहेत, ह्या पहिल्या दिवशी त्याच्या चुका ह्या 100% चुका झाल्या, दुसऱ्या दिवशी त्याच्या ह्या चुका 80% झाल्या, तिसऱ्या दिवशी 60% झाल्या, चौथ्या दिवशी ह्या चुका त्याच्या 40% झाल्या आणि शेवटच्या दिवशी चुका या 20% झाल्या. म्हणजे अशा पद्धतीने चुकांचं प्रमाण पहिल्या दिवशी हे जास्त होतं तर शेवटच्या दिवशी या अगदी कमी. आणि ह्यासाठी लागणारे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांचं आपण मेजरमेंट करू शकतो, घडलेल्या चुकांचं सुद्धा आपण मेजरमेंट करू शकतो आणि हे बदल किती स्वरूपात झालेले आहे ते बदल सुद्धा आपण इथे मोजू शकतो आणि झालेले बदल हे टिकाऊ स्वरूपाचे असतात. म्हणून मॉर्गन अँड किंग यांनी जी व्याख्या मांडलेली आहे या व्याख्येमध्ये केवळ वर्तनात बदल घडून येतो, टिकाऊ स्वरूपाचा असतो असे नव्हे, तर ते बदल हे मापनीय स्वरूपाचे असतात. त्या बदलांचं आपण मापन करू शकतो. मग ते सरावाअंती झालेला जो बदल आहे त्या सरावामध्ये झालेल्या प्रयत्नांची असलेली एरर्स, जे आउटकम्स आपण जे करतो ते आउटकमचे असलेले एरर आणि लागलेले प्रयत्न यांचं आपण मापन करतो. आणि जे सुरुवातीला जे आपले स्किल असतो, जो म्हणजे ज्याला आपण कौशल्य म्हणूया, जे कौशल्य आहे हे कौशल्य सुरुवातीला 0% होते आणि प्रयत्नामुळे ते 100% आपण आत्मसात केले. अशा पद्धतीचं आपण वर्तनामध्ये देखील झालेला बदल हा मेजर करू शकतो. म्हणजेच येथे अध्ययन, अनुभव, सराव, पूर्वानुभव म्हणजे मागील अनुभवात मला जे प्रयत्न झालेले होते, पूर्वानुभव म्हणजे आपण मागच्या काळी जे शिकलो त्यातील काही ठराविक बाबी आपण ह्या नवीन प्रयत्नामध्ये त्याचा वापर करतो, उपयोग करतो आणि तो उपयोग करून पुन्हा आपल्या स्किलमध्ये आपण बदल करून आणतो. म्हणजे पूर्व अनुभवाची सांगड करून आपण आपल्या वर्तनामध्ये सातत्याने बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे तो झालेला बदल हा टिकाऊ स्वरूपाचा असतो. म्हणजे येथे या व्याख्येमध्ये सरावामुळे वर्तनात होणारा जो बदल आहे त्या बदलावर अधिक भर देण्यात आलेला आहे आणि ते बदल हे मापनीय स्वरूपाचे असतात, टिकाऊ स्वरूपाचे असतात. मग कोणतंही उदाहरण घ्या तुम्ही, साधं तुम्ही टॅक्सी चालवायला घ्या किंवा टायपिंग एरर्स घ्या किंवा रायटिंग स्किल घ्या, अशा पद्धतीचे कोणतेही तुम्ही ज्या स्किल्स असतात त्या सर्व स्किल्स, जसं की भाषा संपादन असेल किंवा एखादी कन्सेप्ट असेल, कन्सेप्ट समजून घेत असताना सुद्धा ती कन्सेप्ट पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण त्याला ग्रास्प करत नाही, त्यामध्ये सुद्धा आपणास प्रयत्नांची जोड लागते. म्हणजे हे सगळे जे बदल आहेत हे बदल हे वर्तनामध्ये टिकाऊ स्वरूपाचे असतात. त्यासाठी प्रयत्नांची, अनुभवांची आणि सरावाची गरज असते.
बऱ्याच वेळेस वर्तनामध्ये चांगल्या बदलांबरोबर वाईट बदलही संभवू शकतात, वाईट बदलही आपण शिकत असतो. म्हणजे ज्या आपण चांगल्या वाईट गोष्टी आपण ज्या आत्मसात करतो त्यासही अध्ययनाचीच जोड असते, पण ते बदल हे नकारात्मक स्वरूपाचे असतात, वाईट स्वरूपाचे असतात. जसं की चोरी करणं. एकदा आपण चोरी केली, चोरी करताना जो चोरी करण्याचं जे आपल्याला सवय लागते, जे आपण वारंवार त्याच कृती सरावामुळे करत असतो आणि त्या सरावामुळे एखाद्या व्यक्तीला मध्ये चोरी करण्याची प्रवृत्ती वाढते, म्हणजे त्याच्या वर्तनात हा बदल झालेला आहे. म्हणजे असे बदल सुद्धा मानसशास्त्रामध्ये अध्ययन प्रक्रियेत अभ्यासले जातात. म्हणजे ह्या ज्या व्याख्या आहेत, ह्या व्याख्येमध्ये आपण ढोबळ मनाने अध्ययनाबाबत म्हणजे अध्ययन प्रक्रियेबाबत जे बदल आहेत, हे बदलांना अनुसरून अध्ययन हे संकल्पना वापरली जाते. केवळ चार भिंतीमध्ये जे आपण पुस्तकी नॉलेज शिकतो, जो अभ्यास करतो, तो अभ्यास हा शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत नसून, अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत नसून, सर्व ज्या वर्तनात आपलं म्हणजे ज्या वर्तन पैलूमध्ये बदल घडून येतात, त्या सर्व वर्तन बदलांना अध्ययन असं म्हटलं जातं. म्हणूनच जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घडून येणारी, निरंतरपणे चालणारी, सातत्याने चालणारी प्रक्रिया म्हणून अध्ययनाला ओळखलं जातं. अध्ययन हे तात्पुरत्या बदलांशी संबंधित नसून, अध्ययनामध्ये कायमस्वरूपी, टिकाऊ स्वरूपाचे, परिवर्तन मापनीय स्वरूपाचे, गुणात्मक स्वरूपाचे जे बदल घडून येतात, ह्या बदलांना अध्ययन असं म्हटलं जातं. म्हणजे अध्ययनाची व्याख्या नमूद करत असताना ज्या गोष्टी आपण शिकत असतो, सरावामुळे, प्रयत्नांमुळे, पूर्वानुभवांमुळे, ज्या गोष्टी आपण बदल होतो, म्हणजे ह्या बाबींमुळे, सरावामुळे जो आपल्या वर्तनात बदल घडून येतो, ह्या बदलांना अध्ययन असं संबोधलं जातं. म्हणजे ह्या तासामध्ये आपण अध्ययनाची व्याख्या, आपण अध्ययन नेमकं कशाला म्हणावं, केवळ शिकणे म्हणजे अध्ययन नव्हे, तर सर्व आत्मसात करणे, सर्व पैलू ज्या आपण आत्मसात करून आपल्या वर्तनामध्ये जो बदल घडून येतो, ह्या वर्तनात घडून येणाऱ्या बदलांना मानसशास्त्रामध्ये अध्ययन असं संबोधले जाते. आता अध्ययनाचे स्वरूप हे आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात.